नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा केमिस्ट्री विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण केमिस्ट्रीची 18 फेब्रुवारी 2026 रोजी म्हणजे आजच झालेला जो काही पेपर आहे, या पेपरची उत्तरपत्रिका आन्सरशीट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे आपल्याला ह्या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील हे कळणार आहे. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, यानंतर होणारे बोर्ड पेपर आणि त्यांची आन्सर शीट आपल्याला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बायोचे IMP क्वेश्चन्ससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आजच्या तासिकेला आपण केमिस्ट्री विषयाची जी काही बोर्ड प्रश्नपत्रिका आहे एकूण 70 गुणांची आणि ही सोडवण्यासाठी तुम्हाला 3 तासाचा वेळ दिलेला होता. या प्रश्नपत्रिकेची आपण उत्तरपत्रिका पाहत आहोत. बघा, ही काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या आपण वाचल्याच असतील. आपण सर्वांनी आपली प्रश्नपत्रिका आणि पेन्सिल बरोबर घेऊन बसा आणि इथली उत्तरं चेक करा आणि तुम्ही लिहिलेली उत्तरं जर बरोबर असतील तर प्रत्येक प्रश्नाचे जे काही गुण दिलेले आहेत तेवढे गुण तुम्ही आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्या प्रश्नाचे कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील हे कळणार आहे. सर्व प्रश्नांची अतिशय अचूक अशी उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत विषय शिक्षकांकडनं घेऊन. त्यामुळे हीच उत्तरं ग्राह्य धरायची आहेत आणि आपले जे काही गुण असतील ते काउंट करायचे आहेत. यापूर्वीच आपण इंग्लिश, मराठी, फिजिक्स या विषयाचीही आन्सरशीट आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. तीही आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकमध्ये तुम्हाला ते सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. बघा, या काही महत्त्वपूर्ण सूचना. त्यानंतर सेक्शन ए बघा, क्वेश्चन नंबर 1 10 मार्कासाठी. चूज द करेक्ट आन्सर. गाळलेल्या जागा आपल्याला दिलेल्या आहेत, 4 पर्यायी. बघा त्यांची उत्तरं. 10 गुणांचा हा प्रश्न आहे आणि 10 रिकाम्या जागा आहेत. त्याची उत्तरं. पहिल्याचं बी हा पर्याय बरोबर आहे. आपण जर तो लिहिला असेल तर त्या प्रश्नाला तुम्हाला 1 गुण द्यायचा आहे. याप्रमाणे बघा पुढच्या गाळलेल्या जागा. दुसऱ्याचं बी, तिसऱ्याचं बी, चौथ्याचं सी, पाचव्याचं बी फर्स्ट, सहाव्याचा डी हा पर्याय बरोबर आहे. तो लिहिला असेल तुम्ही तर त्याला 1 गुण काउंट करा. त्यानंतर 7व्याचं सी, आणि 8व्याचं डी. त्यानंतर 9व्याचं ए हा पर्याय बरोबर आहे. 10व्याचं डी. या पद्धतीने 10 गाळलेल्या जागांची उत्तरं आपण लिहायची आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा, 8 गुणांसाठी होता आणि त्यांचीसुद्धा उत्तरं या ठिकाणी अतिशय शॉर्टमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका गुणासाठी 1 प्रश्न आहे. बघा, त्यांची ही उत्तरं लिहिली असतील तर 1-1 गुण काउंट करायचा आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. काळजीपूर्वक पहा आणि मार्क लिहा.
सेक्शन बी बघा, 16 गुणांचा आहे. तिसरा प्रश्न. कोणत्याही 8 प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. 2-2 गुणांसाठी एक प्रश्न आहे. बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला डेफिनेशन लिहायची आहे. बघा ज्यांची उत्तरं शॉर्टमध्ये आहेत ती या ठिकाणी दिलेली आहेत. सविस्तर उत्तरासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला व्हिडिओ पहा. आता या ठिकाणी तुम्ही प्रत्येक प्रश्न हा 2-2 गुणांसाठी आहे. जर आपण त्याचं व्यवस्थित उत्तर लिहिलं असेल तर त्याचे 2-2 गुण कॅल्क्युलेट करा. त्यानंतर क्वेश्चन 12, त्याचं शॉर्टमध्ये उत्तर एक्झाम्पल विचारले आहे. तेराचं उत्तर. प्रश्न 14वा. त्यानंतर सेक्शन सी, 8 प्रश्नांची उत्तर आपल्याला याच्यात पण लिहायची आहेत. 24 गुणांचा प्रश्न आहे. 3 गुणांसाठी एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. सविस्तर असं उत्तर लिहायचं आहे याचं. बघा आता आपण याच्यातले किती प्रश्नांची उत्तरं लिहिली त्या पद्धतीने मार्क्स द्यायचे आहेत. या ठिकाणी शॉर्टमध्ये उत्तर एका शब्दात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढंच लिहिलं असेल तर 1-1 गुण धरायचा आहे आणि सविस्तर लिहिलं असेल तर 3-3 गुण. त्यानंतर पुढचा प्रश्न 20वा, त्याचं उत्तर पहा. पुढचे प्रश्न. त्यानंतर सेक्शन डी, 12 गुणांचा प्रश्न आहे. कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. बघा ते प्रश्न. सविस्तर असं उत्तरं लिहायचे. 4 गुणांसाठी एक प्रश्न आहे. काही उपप्रश्न त्याच्यात दिलेले आहेत. ती व्यवस्थितरित्या सोडवायची आहेत आणि 4 पैकी 4 गुण आपण मिळवायचे आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीची केमिस्ट्री विषयाची 18 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला बोर्ड पेपरची आन्सरशीट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.